श्री स्वामी समर्थ. जय माताजी. मित्रांनो, तुम्ही पण कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्या आणि मनातल्या मनात प्रार्थना करा माता राणीला की आमच्या सर्व इच्छा कामना पूर्ण हो, अशी माता राणीला प्रार्थना करा. तर मित्रांनो, आपल्याला लक्ष्मी पंचमीच्या दिवशी कोणते कोणते उपाय करायचे आहेत? तर आपल्याला लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्या पैशांमध्ये बरकती राहण्यासाठी आपल्याला लक्ष्मी मातेच्या फोटोजवळ या, आपण जी ज्योत लावली आहे या दुर्गा मातेच्या फोटोजवळ या देवघरामध्ये आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. कोरा असावा, वात ही लाल कलरची असावी, त्यामध्ये 1 रुपयाचा सिक्का, 5 रुपयाचा सिक्का असे टाकून आपल्याला माता राणीला प्रार्थना करायची की आमच्या घरी स्थिर लक्ष्मी राहो, बरकती राहो. 1 रुपया येतो केव्हा केव्हा, पण अनेक खर्च राहतात, पैशांमध्ये बरकती राहत नाही. तर आपण हा उपाय केला, याच्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची बरकती राहते. तर तो 1 रुपया तुम्हाला आपल्या लॉकरमध्ये लाल कपड्यात बांधून ठेवायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर लक्ष्मी पंचमीच्या दिवशी 5 दिवे माता लक्ष्मीच्या नावाने लावायचे. 5ही दिव्यांमध्ये लाल कलरची वात, नाण्याची वात या व्हाईट वात जी असेल तिला कुंकवाचा हात लावून लांब कलरचीच म्हणजे लंबीच वात घ्यायची. लंबी का, तर आपला पैसा जो आहे लंब्या समय तक दीर्घ काळ आपल्या जवळ राहील म्हणून लंबीच वात घ्यायची. आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी लंबी वात, आणि नुसते देवांना आपण लावत आहोत तर गोल वात देवींसाठी आपल्याला लंबी वात घ्यायची. याच्याने पैसा आपल्या जवळ स्थिर राहील, लंब्या समय तक राहील, कायम टिकून राहील. तर 5 दिवे घ्यायचे, लाल वात ठेवायची आहे. दिव्यांमध्ये तेल या तूप तुमच्या जवळ जे असेल घरात ते. तर पहिल्या दिव्यामध्ये तुम्हाला कापूर टाकायचा, दुसऱ्या दिव्यामध्ये थोडस शहद टाकायचं, तिसऱ्या दिव्यामध्ये तुम्हाला लोंग टाकायची, चौथ्या दिव्यामध्ये तुम्हाला सुपारी टाकायची आणि 5व्या दिवा जो आहे त्याच्यामध्ये 1 रुपयाचा सिक्का टाकायचा. अशी 5 दिव्यांनी माता लक्ष्मीची तुम्हाला आरती करून घ्यायची, ओवाळायची आहे. आणि नंतर ते दिवे सम झाल्यावर आपल्याला त्यातला 1 रुपया जो आहे, 5 रुपयाचा जो सिक्का आहे तो लाल कपड्यात बांधून आपल्याला ठेवायचा. जर तुम्हाला एकच दिवा लावायचा असेल तरी सुद्धा चालेल, पण 5 दिवे माता लक्ष्मीला लावून तर पहा किती मनाला प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा जप करा. श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टकम, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, विष्णू सहस्रनाम, लक्ष्मी सहस्रनाम या देवीचे पाठ सुरू असतील तर देवीचे पाठ पण श्रवण केले. याच्याने सुद्धा 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा प्राप्त होते. आपल्या मुलांना चांगली बुद्धी, दीर्घायुष्य, अखंड सौभाग्याची प्राप्ती आणि घरामध्ये संपूर्ण हरे भरे लालम लाल राहते. आपल्या माणसांना, मिस्टरांना दीर्घायुष्याची प्राप्ती